पुदिना, आलं लसूणची पेस्ट आणि हे सगळं मेक करणारे आमच्या आहेत वहिनी. हॅलो, मी अश्विनी साळुंके. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे, तुम्हाला तो बघितलेलाच आहे. आजचा ब्लॉग कसा असणार आहे तो म्हणजे स्पेशल म्हणजे पोपटीसाठी. आणि आज मी आणि माझे पप्पा पोपटीसाठी बाहेर चाललो आहे त्यांच्या फ्रेंडकडे पोपटी बनवायला. तर आमच्या घरच्या घरीच आमची फॅमिली पोपटी आहे आणि थंडीमध्ये एकतरी पोपटी घरी येतेच, बनवतोच आम्ही. तर आता आम्ही ते लवकरात लवकर निघतोय. आजचा हा ब्लॉग जास्त मोठा नसणार आहे, तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि मला कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा ही थंडीतली पोपटी. चलो, ही मी आहे लहानपणीची. माझं नाक दिसतच नाही. तर आता निघालोय आम्ही पोपटीसाठी आणि पप्पा गेले इंग्रेडियंट्स आणायला शॉपमध्ये. मी इथे पार्किंगमध्ये थांबले, उगाच दुसरा कोणाला प्रॉब्लेम झाला तर लगेच गाडी काढायला. सो इथून जाऊन लगेच चिकन घेणार. जास्त काही नाही, शेंगा कमी नावाला, पण त्याच्यामध्ये जो पोपटीचा फ्लेवर येतो लाईक रताळ, मका, बटाटे नाही बट अंडी आणि चिकन जे जे छान असं स्मोक आणि ते बेक होतं ते, तर ते मला ते खूप आवडतं. आणि घरी नाही करत कारण की त्यासाठी पेंडा वगैरे लागतो. तो इथे आणण्यापेक्षा पप्पाच्या फ्रेंडच्या इथे ऑलरेडी आहे, सो आम्ही तिथे जातोय करणार आणि इकडे घेऊन येणार. सो ते सगळं कसं काय काय असणार आहे ते मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. येस, आता मस्तपैकी आम्ही चाय कॉफी पियालो आणि आता निघालोय. आणि असं पप्पा आलेले आहेत. हा, मी गाडी ठोकले एक ठिकाणी, म्हणजे गाडीवरती गेटच पाडलाय. हॅलो पप्पा, चला आता आपण निघूया. नमस्कार. आता आपण आलोय पप्पांच्या फ्रेंडच्या इकडे. पप्पाच्या फ्रेंडच्या घरी आणि त्यांच्याकडे अशी गोड 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 शूटिंग काढते. आणि आता आपण सगळं करतोय पोपटीची तयारी. आणि आम्हाला हे सगळं हेल्प करतात आमच्या वहिनी आणि हे काका पप्पांचे फ्रेंड. आता हे मक्याचे कणसांचं हे ना खायला देते. खोंडाला घालून दे. एक वर्षाचा खोंड बघ बाय ना. आपल्या इथे चिकन चांगलं वॉश करून आलंय. पोपटीचा मसाला, मके, रताळे धुवायला टाकलेत, पुदिना आणि अंडी. शेंगा आल्या. शेंगा आम्ही खूप कमी घेतल्या नावाला, 1 किलोच आहे. लिंबू आहे बघ. लिंबाचे दोनच भाग कर लिंबाचे, म्हणजे पिळा बरं भेटते. तीन नको, दोनच शेंडा का भाव इथं. हां, आणि 2 कर मध्येच. मग तुला बोललो एक उठव तर नाही. सून म्हातारा कुठं पण फिराय बरी ना. पोरं काय ड्रायव्हर आहेत तुझी, कोणतरी काय, दोन्ही ड्रायव्हर आहेत. पैसा कुठं राहते काय, वस्तू राहते. त्याच्यामध्ये आम्ही टाकतो रेडीमेड पोपटी मसाला, मका, पुदिना, आलं लसूणची पेस्ट आणि हे सगळं मेक करणारे आमच्या आहेत वहिनी. बरी आहे जरा बारीक मीठ लाव. दुसरं काय नाही करत ना, एवढंच ना वहिनी. आपल्या आवडीनुसार, कोणाला कांदा आवडतो, कोणाला लसूण पण आवडतं खायला ना. ओके ओके ओके. हा, नुसता ते ह्याच्यात झालेला अख्खा कांदा टाकतात, बटाटे टाकतात, बटाटे टाकतात, लसूण टाकतात, पण ते आपल्याला नाही आवडत. हा, मला रताळी जास्त आवडत. बटाट्याचा एवढा फ्लेवर नाही लागत. मस्त लागत. हा, टाक ना, कवड्या ठेव.
ते यांच्यासाठी आम्हाला जायला लागतं, लोकांच्या वावरात जातात ना. नाही जायला पाहिजे. हा मग त्यांच्यासाठी तिकडे राहायला पाहिजे. त्यांचं पण आलं हे पण हे बघा चिकन बिकन अंडी चिकन बघ. हे सगळं टाका पप्पा पकडा. त्या काका तू काढ शेंगांचं शेंगा आणि टाइम ठरवतो त्याच्यापेक्षा पुढे मागं होतोच. मी कुठे लावणार आपण? तिथं खाली आपली शकता खाली घ्या. हा नको माचाशी नेते नाही तर मग माता जवळ घे. तिथे पेंडा पण आहे. पेंडा पण आहे तिकडेच नाही. चालेल. अमृत का टाकतो आपण? भांबरूटनी टेस्ट येते आणि जलत नाही. जलत नाही आणि करपत नाही. टेस्ट भांबरूटनी येते. हा भांबरूटच खाली टाकायला लागतं. नाही तर त्यामुळे टेस्ट नाही. हे करपतील हो सगळं तुझं की नाही. कुकर मध्ये जरी लावली ना तरी आणि खाली वर भांबरूट भांबरूट टाकायला. टाकलंय हा तवा कुकर तिला मध्ये ते बिना वास पाण्याचं होतं. हा. त्यातला मसाला घ्यायचा. घरी खातात ना सगळे नॉनव्हेज? हा. नॉनव्हेज तो खाता आमचा बारका. सारख्या लागतं. आपल्यासारखं नाही. एक आणि 2 वार. काय अच्छा. आमच्याकडे 1 आणि 2 वार बस. आम्हाला बघ बाय बुधवार शुक्रवार रविवार बुधवार असतो. शुक्रवार हा रविवार. मग फिश चिकन का सुकी मच्छी का मटन? असं म्हणजे मटन असं कधीतरी. चिकन नसतो जास्त. अच्छा. मच्छी जास्त. मच्छी जास्त. काकांनी दिलंय आम्हाला आता कोको कोला आहे. कोको कोला. थँक्यू काका. थँक्यू वहिनी. या ना सगळे आपण घेऊ. या ना वहिनी. या ना तुम्हाला पण. बघ बाय पॅक केला आता. लॉक झाला. ओके. जेव्हा खोलशील ना तेव्हा निघल. आता लॉक झाला. आता मग हे मडक्यापेक्षा हे बरं आहे ना. मडकं फुटतो तर. ठीक आहे. एकदा 2दा चालतंय. तिसऱ्यांदा नाही चालत. अच्छा 300-400 रुपये मार्क. म्हणजे ते जास्त गरम गरम होऊन. हा तापते. अच्छा. बघशील आपल्या गोंता न्यायला लागेल हा, उतरायला. मग उचलायला आणि तेव्हा हंशीन. वहिनी कुठे आहे तुमचा ग्लास? घ्या घ्या. काकी या तुम्ही पण. हा बघ घे. काका तुम्ही पण. मला आता चाय लागतं पहिला. चाय लागतं. लाल गाय आहे ना ती तुला तुझीकडे फक्त येतो. हा हा 1 वर्षाचा वासरा येतो. हा बघ हा हा वाला. बोलवलास ना कृष्णा. हा आवाज येईल कुठं राहणार नसेल तर. तुझं नाव कृष्णा आहे. छान आहे. हँडसम आहे रे तू. टाटा कृष्णा. कृष्णा. आता आपण चाललोय पोपटी लावायला. काकाने घेतलाय डब्बा मस्तपैकी टॉप टू बॉटम फुल भरून डब्बा भरलाय. मडके खूप महाग झालेत म्हणून आम्ही डबे घेतले. आणि मडके 1-2दा वापरून मग फुटून जातात. हा ना पप्पा. हा. म्हणून आम्ही डब्बा घेतलाय. भाऊ छान घर आहे. फायनली आमची चालली आहे पोपटीची तयारी. बघ मी आता याला उलटा केला. हा मग बस ओके. अच्छा जी. मी माझ्या शाळेतले मित्र आहेत जे रेग्युलर आम्ही भेटत असतो त्यांच्यासोबत पोपटी केलेली आहे. ती पण खूप सुंदर झालेली पोपटी. ती गाडीतनं टाकून मी माझ्या वेगळ्या रूममध्ये गेलेलो आणि तिथं मस्त आम्ही पोपटी एन्जॉय केलो. आय होप आम्ही पुन्हा एकदा करू आणि ती पण मी शेअर करेन. आणि आम्ही स्कूल फ्रेंड अजूनही भेटत असतो. एन्जॉय करत असतो जसं जसं आम्ही कामातून फ्री होतो तसं. आणि छोटे छोटे मोठे ट्रिप नाही पण छोटे गेट टुगेदर केले पाहिजेत. बिझी शेड्यूलमधून आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत असे असतील तर लाईफ अजून छान वाटते. येस. इथं खूप काळोख आहे. खूप काळोख झालेला आहे. इथे म्हशी चाललेल्या आहेत घरी. तुम्हाला खूप धूळ वगैरे दिसेल पण इथे आहे पोपटीची मज्जा. तिकडं फोकस क्यों नहीं हो रहा है? अभी हुआ.
मग तुम्ही गणपती विसर्जनला कुठे जाता? नदीवर आपली ही आहे ना नदी. अच्छा, आता बे मात्र घड्याला लाव हा. ओके. किती वाजता लावलं? 10-15 मिनिटं झाली. 15 मिनिटाचा लावू. पेटवल्यानंतर ना? हा पेटवल्या. ओके. समजा 15 मिनिटाचा लावलाय. लावलं ना. हे लगेच संपतं. हं? लगेच राख होते ना याची. पेंडा नदी बे हलका. हा हा, कसलं भारी वाटतंय. थंडी उडाली आहे मस्तपैकी. काय रे छोटू, किती पेंडा लागतो ना काका? वाजाभर लागतं बे. हा ना. मी हाणूनच ठेवला होता. पांड्याने फोन केलता ना. थँक्यू काका. पप्पानी एकदा आणलेली ना, तुम्ही बोलू पप्पा नेक्स्ट टाइम वेळेस काकांकडे सांगायचं. गरम लागतंय? गरम लागते? काय नाव सांग मला. टेस्ट इथे छान वाटतंय. हा, गरम गरम लागतंय. ऐ ए गोंदू, इकडे बघ ना. इथे स्माइल कर ना. सी हाय कर ना. पोपट नको ना करू माझा, प्लीज प्लीज प्लीज. ए गोंदू, ए गोंदू, गोलू गोलू ए गोंदू, आमचा 12 आहे रे गोलू. ए गोंदू. मला जाता आहे त्याला माझं लक्ष नसलं ना हा, तो हात मारेल मला. बाबा व्हेरी शाय लाजाळू. अय चिमनू, हा हा हा, आपली पोपटी तयार आहे. काका थँक्यू सो मच. पप्पाने एकदा आणलेलं मी बोललं काका ना प्लीज सांगा ना, काका फ्री असतील तेव्हा करू आपण. आम्ही शेतावर पण लावतो. गोंडू गप्प बसलाय. हाय गोंडू. चौका घे मागे घे इथं ठेव का नको. पोपटी आपली झालेली आहे. आता आपण चाललोय. वा वा, क्या वास आला. या ना. ए, चल गोलू लवकर. येतो. आ, चोची गोलू. आम्हाला मैत्री लगेच करता येते है ना बबड्या. चला, आपली पोपटी झालेली आहे आणि जातं. आणि मला एक छोटूसा माझा मित्र भेटलाय. हाय कर बबडी, हाय कर. हाय. आता आम्ही चाललोय. पोपटी आहे डन. आम्ही आता ती टाकणार डब्यामध्ये आणि आम्ही निघणार घरी. आणि कारण की आजचं डिनर आमचं आहे पोपटी. माय छोटूशा न्यू फ्रेंड. हाय गोंडू. काय आणि डब्यात भरा गरमचं गरम म्हणजे ते वापरा. हे करायचं कोणत्या रात्र हे करतो. नको 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 टाका. शेंगा नाही करपले अजून एवढे का नाही. नाही एवढं नाही आहे. एवढं थोडाफार हे होतं. नाही 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 एवढं होतं. आपली इथं मस्त पैकी पोपटी रेडी आहे. काय छोटू आणि सांगा पण भाऊ कवले आणल्यावर ते लगेच झाले. त्या लगेच करपल्या. थँक्यू वहिनी. थँक्यू काकी. काका थँक्यू सो मच. गाईस, सो फायनली आमची झाली आहे पोपटी रेडी आणि आता आम्ही चाललोय घरी. पप्पा. आणि तिचा जो स्मेल सुगंध होता ना, सुपर्ब आणि खूप टेस्टी झाले. मी शेंगा खाऊन बघितल्यात आणि आता चाललोय आम्ही घरी. आणि नेहमीप्रमाणे फाटक नाही लागला पाहिजे कारण की जाताना फाटक लागलेला आम्हाला आणि उगाचच आम्हाला थांबावं लागलेलं. आणि नेहमीसारखी आमच्या रोहाच्या फाटकाच्या इथली ट्रॅफिक. तर घरी बघूया आता आम्ही जाऊन काही वेगळं प्लॅनिंग करता येत आहे का.
सो आजचा डिनर आमचा असणार आहे पोपटी. येस, जास्त जेवण वगैरे काय नाही. आज किचनला आहे, मम्मीला स्पेशली आहे सुट्टी. एशी लावली येस. आता आम्ही मस्तपैकी पोपटी वगैरे घरी करून आणली आहे आणि माझं मार्केटमध्ये थोडं काम आहे. मी मार्केटमध्ये येते जाऊन आणि मस्तपैकी आम्ही पोपटी एन्जॉय करणार आहे. मला दाखवते कसं काय काय झालंय ते. तर आपली पोपटी रेडी आहे आणि रताळ मग काय. आणि ह्या काळ्या शेंगा आहेत ना खराबलेल्या. खूप मस्त झालं, खूप भारी झालं. जास्त तिखट पण आहे, मस्त आहे, परफेक्ट झालं. चिकन कडे चिकन 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 मडका 500 रुपयाचा आण, मग आपण बोलू. बस मस्त झालं. पेपर नाही आणला. सुपर. तुम्ही पण तुमची पोपटी करता का फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत? नको का, आम्ही डब्यात केलेली. आणि थँक्यू पापांच्या फ्रेंडला, तर त्यांनी आम्हाला ही मस्तपैकी पोपटी करून दिली. सुपर. तर आम्ही आता पोपटी एन्जॉय करतो. पोटभर खा.